प्रभाग क्रमांक 12च्या साठी उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा चेहरा आणि संघ विचारधारेशी आणि संघाच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारे मल्लू पाटील हे आपल्या सोबत आहेत। आज तुम्ही मुलाखत देण्यासाठी आलात, किती नंबर प्रभागासाठी? प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी इच्छुक आहे, ओपन हा कॅटेगरी। माझं नाव मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील। मी सातत्याने गेल्या 5 वर्षापासून हिंदू जागरण मंचाकडनं अनेक मोर्चामध्ये, अनेक लव जिहाद, लँड जिहाद ह्या केसेसमध्ये मी काम केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्या हेतूने मला हे महापालिकेत ही संधी भेटावी म्हणून मी ही इच्छा व्यक्त केली। मुलाखतीला काय प्रश्न विचारले? मुलाखतीत मला विचारले, तुम्हाला पार्टीचा काय अनुभव आहे का? नाही, पार्टीचा मला अनुभव नाही। गेल्या 5 वर्षापासून संघाचं काम केलेलं आहे आणि संघाने मला जी जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी मी व्यवस्थित पार पाडलेली आहे। शहर मध्येचा मतदारसंघामध्ये येणारा हा प्रभाग आहे, हो, वाटतं मिळेल तुम्हाला? मी इच्छा व्यक्त केलेली आहे। हा शेवटी वरिष्ठ जे ठरवेल त्या गोष्टीला मी ते मान्यता देईन। जर का नाही मिळाली उमेदवारी तर मी त्या पद्धतीचं कसं आहे, भारतीय जनता पार्टीने जर तिकीट नाकारला तरीही मी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे। दिला तर स्वखुशीने मी पूर्ण पॅनल निवडून आणण्याची ताकद माझ्याकडे आहे। असं वाटतं एकूण प्रभागामध्ये असलेले जातीय समीकरण कसं आहे? जातीय समीकरण तिथे लिंगायत समाजाचा प्रभाव जास्त आहे। जवळपास तिथे 10 ते 10,000 लिंगायत समाज आहे। निर्णायक मतदारसंघ हा लिंगायत समाजाचा आहे आणि 2 नंबर हा पद्मशालीचा आहे। मागच्या टर्म मध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार निवडून आले? मागच्या टर्म मध्ये तिथे एक राष्ट्रवादीचा एक आलता आणि 3 BJP आली। ते कसं काय क्रॉस होते आता हे तिथल्या मतदारांना माहीत। संधी मिळाली तर त्या प्रभागासाठी वेगळं काय करायची इच्छा आहे? भरपूर काही कामं रगडले थांबलेले आहेत। त्या कामांना आहे ना, त्या लोकांना न्याय जसं पाहिजे तसं भेटला नाही, ते न्याय द्यायचं काम माझं काम। अपेक्षा आहे श्रेष्ठीकडून? काही अपेक्षा नाही, संघाकडनं मी आलेला आहे, माझी ही दखल घ्यावी। संघ विचारधारेशी जोडलेला आहे, पक्षश्रेष्ठींनी माझ्या उमेदवारीचा विचार करावा अशी मागणी मल्लू पाटील करतायत। न्यूज करता यासिन सैदचा मी